कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विस्तार होताच दोन आमदारांचा थेट राजीनामा. सत्ता मिळाल्यानंतर सगळं सुरळीत सुरू असल्याचं चित्र असतानाच अचानक असा निर्णय का घ्यावा लागला? मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी इतकी टोकाला का पोहोचली? आणि या घडामोडींचा काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर नेमका काय परिणाम होणार? चला, संपूर्ण प्रकरण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर कर्नाटकमध्ये आज मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात तब्बल 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. साधारणपणे मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे सरकार आणखी मजबूत होत असल्याचं चित्र असतं. पण यावेळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर आनंदापेक्षा नाराजीचं चित्र जास्त जास्त दिसलं. कारण मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं काँग्रेसचे 2 आमदार नाराज झाले आणि त्यांनी आपल्या आमदारकीचा सरळ सरळ राजीनामा दिला. विजयपुरा जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंत रायगौडा व्ही.पी. पाटील आणि सागर मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनी हा निर्णय घेतलाय. आता प्रश्न असा आहे की हे दोन्ही आमदार एवढे नाराज का झाले? यामागचं प्रमुख कारण म्हणजे मंत्रिपद. या दोन्ही नेत्यांचा दावा आहे की त्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं. पक्ष कठीण काळात असताना सुद्धा त्याची साथ सोडली नाही. त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांची नावं अंतिम यादीत आलीच नाहीत. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे फक्त हे 2च आमदार नाराज नाहीत, तर मंत्रिपद न मिळाल्यानं काँग्रेसमधले आणखी काही आमदार सुद्धा नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली. त्यामुळे हा विषय आता फक्त 2 आमदारांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष समोर आणणारा ठरलाय. दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारात पी.एम. नरेंद्र स्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के.एस. बसवनाथम, बी. नागेंद्र, टी. रघुमूर्ती, बी.झेड, जमीर अहमद खान, रिजवान अरशद, संतोष लाड, मधु बंगरप्पा, पुत्रंग शेट्टी, मंकळा वैद्य, अजय सिंह, एन. चालुवराया स्वामी, के.एम. शिवलिंगौडा, एच.सी. बालकृष्ण, बसवराज रायरेड्डी, विजयानंद काशप्पनवार आणि लक्ष्मण सावदी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच काँग्रेस हायकमांडनं विधानसभा आणि विधान परिषदेतल्या महत्त्वाच्या पदांची सुद्धा घोषणा केली. जी.एस. पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदी, एस.एन. पोनम्मा यांची उपाध्यक्षपदी, सलीम अहमद यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी आणि उमाश्री यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय? 2 आमदार काँग्रेसमध्ये राहणार की आणखी आक्रमक भूमिका घेणार? पक्ष नेतृत्व त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार का, की या नाराजीचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होणार? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मग तुम्हाला काय वाटतं? मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदारांनी राजीनामा देणं कितपत योग्य आहे, की पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांनी पुढे सुरू ठेवायला पाहिजे होतं त्यांचं काम? यावरचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.